न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा 1 कोटींच्या खंडणी प्रकरणी चौघे रडारवर। व्याजाने पैसे देऊन फिर्यादीची कंपनी बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा तसेच फिर्यादीकडून 1 कोटी रुपयांची खंडणी मागून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप असलेल्या प्रकरणात MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणात आयमा संघटनेचे माजी खजिनदार गोविंद गौरीशंकर झा, अर्चना गोविंद झा, अर्जुन हरेकांत चौधरी, अनवर चौधरी तसेच एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी यांनी याबाबत 25 जून 2025 रोजी MIDC पोलीस चौकी नाशिक येथे लेखी तक्रार दिली होती। मात्र तक्रारीची कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे। त्यामुळे फिर्यादी यांनी नाशिक येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाद मागितली। प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी फिर्यादीच्या तक्रार अर्जाची दखल घेत 4 जून 2026 रोजी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश MIDC पोलीस स्टेशनला दिलेत। न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपींविरुद्ध विश्वासघात, फसवणूक, मारहाण, जीवे मारण्याचा प्रयत्न तसेच 1 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती मिळाली आहे। दरम्यान फिर्यादीतर्फे न्यायालयीन कामकाज ॲडव्होकेट समाधान संपतराव निगळ यांनी पाहिले। आर्थिक अडचणीत असताना एका मध्यस्थीमार्फत आयमाचा माजी खजिनदार गोविंद झा यांच्याकडून काही रक्कम घेतली। त्या रकमेपोटी त्यांनी काही व्याज देण्याचं कबूल केलं आणि अडचण दूर करण्याचा प्रयत्न केला। दरम्यानच्या काळात रक्कम घेतल्यानंतर गोविंद झाने ती यांची प्रॉपर्टीज बळकावण्याचा प्रयत्न केला। धाकट्या दबाडच्याने त्यांचे काही जे गुंड प्रवृत्तीचे लोक होते त्यांच्या कंपनीवर पाठवून जे काही सगळा प्रकार केला ते आम्ही पोलिसांकडे दिलं, पण पोलिसांनी बरेच दिवस गुन्हा दाखल केला नाही। शेवटी आम्ही न्यायालयात गेलो, न्यायालयाने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आणि काल त्या प्रकाराचा सर्व आदेश होऊन आणि गुन्हा दाखल झाला। आमची आता पुढची एवढीच मागणी आहे की याला अटक करून या संपूर्ण प्रकाराचा तपास करून याला आमच्या संतोष भावना न्याय द्यावा हीच मी प्रशासनाकडे मागणी करत आहे। अन्यथा जर ह्या सर्व प्रकारावर काही झालं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन